नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द फ्युचर थिंकर या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TCSने रिपीट केलेले प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे? महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे? उत्तर आहे मित्रांनो, उत्तर आहे 3 व्याघ्र प्रकल्प आहे महाराष्ट्रामध्ये. प्रश्न दुसरा, नियमित जनगणना कधीपासून सुरू झाली? नियमित जनगणना कधीपासून सुरू झाली? उत्तर आहे मित्रांनो 1881. 1881 पासून नियमित जनगणना सुरू झाली. प्रश्न तिसरा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. प्रश्न चौथा, पराचा कावळा करणे. पराचा कावळा करणे म्हणजे लहान गोष्टीला खूप मोठी करून सांगणे. लहान गोष्टीला खूप मोठी करून सांगणे. प्रश्न पाचवा, वृषभ या शब्दाचा अर्थ सांगा. वृषभला समानार्थी शब्द कोणता? तर उत्तर आहे मित्रांनो बैल. बैलाच वृषभ असे संबोधतात. प्रश्न सहावा, कैवल्य शब्दाला समानार्थी शब्द सांगा. कैवल्य शब्दाला समानार्थी शब्द आहे मित्रांनो अमूल्य. अमूल्य म्हणजेच कैवल्य. प्रश्न सातवा, आकाश या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? आकाश या शब्दाला समानार्थी शब्द आहे तारांगण. प्रश्न आठवा, मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळातील आहे? मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य आहे अपूर्ण भूतकाळातील. प्रश्न नववा, मला 2 रुपये हवे होते हे वाक्य कोणत्या काळातील आहे? उत्तर आहे मित्रांनो भूतकाळ. हवे होते, होता होती होते हे भूतकाळाचे आहे. भूतकाळातील वाक्य होतं त्यांना. प्रश्न 10वा, लोणचे हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? लोणचे हा शब्द आहे पोर्तुगीज भाषेतून घेतलेला आहे लोणचे शब्द. प्रश्न 11वा, मॅकबुक हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? मॅकबुक हे ॲपल कंपनीशी संबंधित आहे. प्रश्न 12वा, कोरकू या जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात राहतात? कोरकू या जमातीचे लोक राहतात अमरावती राज्यात. प्रश्न 13वा, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला मानतात? उगवत्या सूर्याचा देश म्हणतात जपानला. कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आहे? कैमूरच्या टेकड्या आहेत विंध्य पर्वतरांगेत. प्रश्न 15वा, आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ किती दिवसांनी वाढवता येतो? आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ फक्त 1 महिन्यापर्यंत वाढवता येतो. प्रश्न 16वा, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ कोणता? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ आहे 1956 ते 1961. प्रश्न 17वा, भारतात भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले राज्य कोणते? भारतात भाषिक तत्त्वावर निर्माण झालेले राज्य आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये पूर्ण एकच भाषा बोलतात. प्रश्न 18वा, फ्लोराईट हे खनिज कोणत्या राज्यात सापडते? फ्लोराईट हे खनिज सापडते चंद्रपूर राज्यात. प्रश्न 19, राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात? राज्यसभेत जास्तीत जास्त असतात 250 सदस्य, 250. प्रश्न 20, भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते आचार्य कृपलानी. आचार्य कृपलानी. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.